तुम्ही पण या डब्बा पार्टीला आमच्याबरोबर आणि लाईक करा व्हिडिओला, लास्टपर्यंत बघा व्हिडिओ. डब्बा पार्टी. भूक लागली असते तुझे गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे मंगळवार आणि आज आम्ही डब्बा पार्टी करायचं ठरवलं आहे सगळ्या मैत्रिणी मिळून. सगळ्या म्हणजे थोड्या. तर मी करणार आहे पावभाजी. मागच्या वेळी पण मी एक व्हिडिओ टाकलेला, त्यावेळी केलेला मी ढोकळा. आता करणार आहे पावभाजी. सगळ्या भाज्या काल आणून ठेवले. आता आंघोळ करणार आहे आणि भाज्या कुकरला लावणार आहे. नंतर मला परत बाहेर जायचं आहे पाव आणायला. आज काल आणून ठेवलं असते पण म्हटलं आज फ्रेशवाले पाव आणूया. तर आता मी आंघोळ करून सगळी तयारी करते, कुकर लावते भाज्या चिरून. रेसिपी तर मी परवा व्हिडिओ टाकलेला आहे, तर बघा व्हिडिओ लास्टपर्यंत. आमची डब्बा पार्टी हे मी तयारी करून ठेवली आहे. सगळ्या भाज्या चिरून ठेवलेत बारीक. फ्लॉवर, बटाटा, बीट, गाजर, शिमला मिर्च, वाटाणे आहेत, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट केली आहे. आता बटर आणि तेलामध्ये जिरे फोडणी घालणार आहे आणि त्यात सगळ्या भाज्या घालून शिजवून घेणार आहे. बटर आणि तेलामध्ये जिरे, सगळ्या भाज्या. फ्लॉवर, मटार, बटाटा, बीट, टोमॅटो आणि गाजर. एकदम हेल्दी पावभाजी आहे. बीटनं कलर पण येतो आणि हेल्दी पण असते रक्तवाढीसाठी. गाजरसुद्धा. सगळ्या भाज्या पोटात जातात पावभाजीमुळे. आता ह्याच्यातून जिरेमध्ये घातले बटर, तेल, जिरे, थोडंसं तिखट पावडर पण घालणार आहे. आता टोमॅटो पण घातले आणि पावभाजी मसाला पण घालणार आहे. नंतर फोडणी पण सगळं घालायचं, त्यामुळे टेस्ट छान येते. असा पावभाजी मसाला, तिखट पावडर, थोडंसं पाणी घालायचं आणि 3 शिट्ट्या करून घेते. मीठ पण घालते थोडंसं. मीठ पाणी घालून कुकर लावते. गरम झालं आहे. आता तिकडं पावभाजीच्या भाज्या शिजतात कुकरमध्ये. कुकर मी इकडं कांदा टोमॅटोचा मसाला करून घेतले फोडणी. थोडंसं मीठ, लवकर भाजायला कांदा. कांदा भाजला, त्यात टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिर्च, पावभाजी मसाला, तिखट पावडर, कांदा लसूण मसाला घातला आहे. आता हे चांगलं भाजून घेणार आहे आणि हे भाजलं की थोडंसं साईडला बटरमध्ये तिखट पावडर आणि पावभाजी मसाला घालणार आहे, त्यामुळे टेस्ट छान येते. याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आहे, मी वेगळा टाकला आहे, तो पण बघा. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली. आता या भाज्या छान शिजलेल्या आहेत. तर मी कुकर उघडून त्यातलं पाणी काढून घेतलं आहे, म्हणजे त्या छान मॅश करता येतील. आता आपण ते बाकीचं फोडणी करून घेतलं आहे, कांदा टोमॅटो, तर ह्यामध्ये घालायचं आहे, किंवा पावभाजी पण तुम्ही त्या कढईमध्ये घालू शकता. मी ह्यामध्येच घालून घेतली आहे. पावभाजीसाठी आता मी पाव बनवते. पावभाजीचे पाव. आणि आता मी पावभाजीचे पाव घेऊन बाहेरून. थोडासा पाऊस होता, आता थोड्या वेळ जाणार. तुम्ही पण या डब्बा पार्टीला आमच्याबरोबर आणि लाईक करा व्हिडिओला, लास्टपर्यंत बघा व्हिडिओ. चीज बटर पावभाजी. चीज पावभाजी मला पण त्याचा फोटो काढतात. दिसती पावभाजी दिसते. डब्बा पार्टी चीज पावभाजी.
चला आवडलंय माझं. पावभाजी तर मी सकाळीच केली आहे. उरलं की मसाला अजून छान लागतो. पाव पण घेऊन आली आहे. आता 1 वाजता जाणार आहे. 12:30 वाजलेत. सगळे अजून ताट डिश पण घ्यायचे, ग्लास. पावभाजी चीज पण घातलंय. चीज बटर पावभाजी. पाव काय आता भाजत बसणार नाही आहे. भाजले असते पण राहून दे. पावभाजी छान आहे, टेस्टी. तर भाजलेले पाव विसरतील. तुम्ही पण या खायला पावभाजी. बटर चीज पावभाजी. चीज साडेबारा वाजलेत. आता मी कांदा लिंबू चिरणार आहे, कोथिंबीर चिरणार आहे आणि पावभाजी गरम करत ठेवते. 1 वाजता जाणार आहे खाली फ्रेंडच्या घरी. पिक्चरचं शूटिंग झाल्यासारखं करायचं. 1 तास पाव. 1 पावची लादी ठेवते घरी. 1 पावची म्हटलं घरी ठेवते. संध्याकाळी रोहनला खायला, आपल्याला पण खायचं असलं तर संध्याकाळसाठी. भूक लागली असते. तुझी कळशीला घेतलं. कळशीला घेतलं. थोडे थोडे फोटो काढा म्हटलं ग. हाय करा सगळे. आपापले पदार्थ सांगा. काही पण नाही ग. डोक्यावर बसली. असं वाटतंय आपण किती चांगलं चांगलं करून घरी जाऊ रे. त्यांनी करतात की आमचे कष्ट आहेत. मला ठेव का तुझा एक फोटो काढते ते ठेव. सर्वोत्तम हुआ हे फोटो. होते नाम घेता पुकारते. जीवनकरी जीविता अन्न हे पूर्ण ब्रह्म. वरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय रघुवीर समर्थ.